सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जत मार्केटमध्ये डाळिंब बाजारामध्ये आज डाळिंब सौद्यात दुष्काळानंतर प्रथमच शेतकरी विशाल कुंभार या शेतकऱ्याला उच्चांकी 265 रुपये दर मिळाला। त्यामुळे दुष्काळी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं। जत तालुका पाणी टंचाईने त्रासलेला या दुष्काळी भागात शेतकरी कमी पाण्यात जास्त उत्पन्न म्हणून डाळिंब फळ पिकवतो। त्याचा माल हा चेन्नई, कोलकाता, मद्रास, मथुराई आदी देशात जतचा डाळिंब जातो। 1 वर्ष झालं याआधी डाळिंबाला 70 ते 100 रुपये दर मिळत होता। आज जतच्या मार्केटमध्ये डाळिंब सौद्यात डाळिंबाला 265 रुपये इतका दर मिळाला। डाळिंबाला मागणी वाढली आहे, पण आवक कमी आहे आणि मागणी वाढल्याने डाळिंबाला दर चांगला मिळतो। माझं नाव विशाल जगन्नाथ वरकर, गाव जांभूळवाडी, तालुका कवठेमंकाळ। मी आज महाराष्ट्र ॲग्रोमध्ये डाळिंबच्या त्याच्या जतमध्ये माल घेऊन आलो होतो। तर आज मला उच्चांकी दर भेटला डाळिंब मार्केटमध्ये। आणि मागच्या वेळेस माझी बाग फेल गेली होती तेल्यामुळं, पाण्यामुळं। आणि ह्यावेळेस मी जरा उन्हाळ्यात मला पाण्याची टंचाई असल्यामुळं टँकरने पाणी बिणी घालून बाग जतन केली आणि मला त्याचं फळ भेटलं चांगलं आणि रेट बी मला उच्चांकी भेटला महाराष्ट्र ॲग्रो जतमध्ये कंपनीमध्ये। त्यामुळं मी आज सुखी समाधानी आहे। जत मार्केटमध्ये महाराष्ट्र ॲग्रो ट्रेडिंग कंपनी या नावाने दुकान आहे। तर इथे आज शेतकऱ्याचा दाजी कुंभार या शेतकऱ्याचा माल आले होते। आजपर्यंत दुष्काळ आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे माल म्हणजे मोठ्या प्रमाणात येत नव्हता, कमी पिकत होता। पण आता मोठ्या याने पिकल्यामुळे माल चांगला आला आणि पुढेही मागणी असल्यामुळे रेट आज चांगला झाला। 265 रुपये जत मार्केटमध्ये माल गेला आणि संगाप सचिन घेतला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।